कोकण विभागीय अधिस्कृती समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे नवी मुंबई प्रतिनिधी मनोज जालनावाला यांची नियुक्ती राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत रविवारी करण्यात आली। यावेळी कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी समीर देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या वतीने पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत कल्याणकारी योजना व इतर सुविधा पुरवण्यासाठी राज्य व विभाग पातळीवर अधिस्वीकृती समिती स्थापन करण्यात आल्या आहेत। कोकण विभागीय समितीच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे नवी मुंबई प्रतिनिधी तथा नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांची नियुक्ती राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत अध्यक्ष यदुनाथ जोशी यांनी केलेली आहे। त्यामुळे मनोज जालनावाला यांचं सर्वच ठिकाणून शुभेच्छा देण्यात येत आहेत। कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच माझी नियुक्ती राज्य अधिस्वीकृती समितीने केली होती। राज्य अधिस्वीकृती समितीची बैठक काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत संपन्न झाली। या बैठकीमध्ये जे कोकण विभागीय समितीचे अध्यक्षपद रिक्त होते त्या रिक्त पदावरती माझी या राज्य समितीने एकमताने निवड केलेली आहे। अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अनेक पत्रकारांनी मला विचारणा केली की पत्रकारांसाठी काय योजना किंवा कशा पद्धतीने अधिस्वीकृती त्यांना मिळणं सुलभ होईल या बाबतीत अनेकांनी विचारणा केली माझ्याकडे। तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जर पत्रकारांना अधिस्वीकृती पाहिजे तर त्यांनी जे शासन नियमावलीनुसार जी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे ती व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे। जर कागदपत्र पूर्ण असतील तर त्यांना अधिस्वीकृती सहजरित्या उपलब्ध होऊ शकते आणि जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्याकरिता आता या समितीच्या वतीने देखील विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जाईल। कशा पद्धतीने अधिस्वीकृती तुम्हाला मिळवता येईल म्हणजे पत्रकारांना याचंही त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। तुम्ही दुसरा प्रश्न विचारलात की नियमावलीचा की या नियमावलीमध्ये काही शिथिलता येईल का, तर मी हे आपल्याला सांगू इच्छितो की अधिस्वीकृती मिळवण्यासाठीची जी नियमावली आहे त्यात सुधारणा करण्याचं काम राज्य स्तरावरती सुरू आहे। शासन आणि राज्य समिती त्याबाबत आपल्या सूचना मांडत आहेत। आम्ही विभागीय समितीने देखील या नवीन नियमावली बनवताना कुठल्या गोष्टींचा विचार राज्य समितीने किंवा जी नियमावली बदल करण्याची जी समिती आहे त्या समितीने करावा या बाबतीत आम्ही काही सूचना यापूर्वी सुचवलेल्या आहेत। तर मला आशा आहे की लवकरच अधिस्वीकृतीच्या नियमावलीमध्ये सुसूत्रता येईल आणि जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती प्राप्त होईल असं मला आशा आहे। ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई।